नमस्कार मैत्रिणींनो, थंडीचे दिवस आहे, आवळ्याचा सीझन चालू आहे. मार्केटमध्ये भरपूर आवळे मिळत आहे. तर मी आता आवळे आणलेले आहे. हे 1 किलो आवळे आणले आहेत मी. यापूर्वी पण आपल्या SK क्रिएशनला मी आवळ्याच्या 2 रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्या म्हणजे एक लोणचं शेअर केलं आहे, एक कँडी शेअर केलेली आहे. तर आज आपण करणार आहोत आवळ्याची लोणची. ती अगदी 6 महिने छान राहते अशी ही लोणची आपण आज करणार आहोत. चॅनलला तुम्ही नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा भरपूर रेसिपी पाहायला मिळतील. चला तर आपण आता आवळ्याची लोणची करायला सुरुवात करूया. मी एका कढईत पाणी गरम करायला ठेवलं आहे. हे आवळे धुवून घेतले आहे आणि आता आपण यांना उकळून घेणार आहोत. तर गरम पाण्यात आपल्याला आता आवळे छान उकळून घ्यायचे आहे, जेणेकरून याच्या कळ्या मोकळ्या मोकळ्या होतील. आवळे छान उकळून गेले आहे. आता आपण यांना एका रोळीत काढून घेऊ आणि गार करून घ्यायचे आहेत. आवळे आता छान गार झाले आहे. तर आता आपण यांच्या ह्या अशा कळ्या मोकळ्या करून घेणार आहोत. पूर्ण क्लीन करून घ्यायचे आहेत. आवळे थोडे लाल दिसत आहेत, कारण की मी आवळे आणल्यानंतर मला लगेचच करायला वेळ मिळाला नाही. 3-4 दिवसांनी करते, पण आपण फ्रेश आवळ्यांचं करायचं. या पद्धतीने आपण सर्व कळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. सर्व आवळ्यांची साल काढून झालेली आहे. छान फोडी तयार करून घेतल्या आहेत आणि मोकळ्या मोकळ्या पसरवल्या आहे. काढता काढता जरा त्यांना मोकळंच ठेवलं होतं. आपण हे वाफवलेलं असतं, त्यांना थोडं पाण्याची वाफ लागलेली असते. तर त्यांना आता आपण लोणचं किंवा लोणची असे प्रकार बनवतो. हे एका दिवसात संपत नाही, ते जरा थोडे दिवस उरतं. महिना 15 दिवस पुरतं आपल्याला. हे पटकन संपत नाही, टिकणारे पदार्थ आहेत हे. तर याला पाणी लागलेलं नाही पाहिजे. तर आता आपण यांना तळून घेऊयात, म्हणजे आपलं लोणचं लोणची एकदम छान राहील, ती टिकेल खूप दिवस. एका कढईत मी तेल तापत ठेवलं आहे, छान चांगलं तापू दिलं आहे. आपण सर्व आवळे यात टाकून देऊया. आवळे आपले छान तळले गेले. हे कलर बदलेपर्यंत आवळे तळायचे आहे. कलरही छान बदलून गेला आहे. आता आपण हे आवळे एका स्टीलच्या पातेलीत आपण यांना काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण सर्व आवळे एका पातेलीत काढून घेऊया. सर्व आवळे आपण एका पातेलीत काढून घेतले आहे आणि आता आपल्याला यासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे, तो आता आपण करून घेऊया. तर मसाल्यांमध्ये आपण सर्वात पहिले 3 चमचे मोहरी भाजून घेऊया. हलकी हलकी तडतड आवाज करीपर्यंत भाजायची आहे. ती छान तडतड आवाज करून भाजली गेली आहे. मोहरी पटकन भाजली जाते, हिला खूप वेळ नाही लागत. तर आता आपण हिला एका पातेलीत काढून घेऊया, म्हणजे एखाद्या भांड्यात बाजूला. याच कढईत आता आपल्याला 3 चमचे धणे भाजून घ्यायचे आहे. धणे भाजून मोहरीतच आपण काढून घेऊया. त्या लगेचच 1 चमचा बडीशेप भाजायची आहे. ती पण लगेच काढून घ्यायची बाजूला. आता भाजायचं आहे आपल्याला 1 चमचा जिरं. जिरं पण छान भाजले गेले, तेही लगेच काढून घ्यायचं. आता आपण 1 चमचा मेथी दाणा भाजायचा आहे. मेथी पण भाजून घेतली आहे. आता हे सर्व सुके मसाले आपल्याला गार करून मिक्सरला दरदरीत दळून घ्यायचं आहे. मी हे मसाले छान दरदरीत दळून घेतले आहे. चला तर आपण आता आपल्या लोणचीला फोडणी करून घेऊया. तेल तापत ठेवलं आहे. अर्धा चमचा हिंग घालूया. दोन 3 तेजपान, थोडीशी दालचिनी घालायची आहे. 6-7 लवंगा, थोडेसे मिरे, हे 4 वेलदोडे मी फोडून घेतले आहे.
या फोडणीतच आपण 1 चमचा कलोंजी घालणार आहोत. छान तळून घ्यायचं आहे. आता ही फोडणी छान तळल्या गेली आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि अगदी 2 मिनटं याला थोडंसं फक्त कोमट होऊ द्यायचं आहे. पूर्ण गार नाही होऊ द्यायचं. थोडंसं ह्याचा कडकपणा आहे तो कमी करायचा आहे फक्त. ही फोडणी आता जरा शांत झाली आहे, म्हणजे कोमट झालं आहे तेल. तर यात आपण दळून ठेवलेला मसाला घालूया. पूर्ण खूप गरम तेलात टाकला तर मसाला जळतो. यात आपल्याला 1 वाटी गूळ घालायचा आहे या तेलातच. एक वाटी तिखट, अर्धी वाटी मीठ, 1 चमचा हळद. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व तिखट, मीठ, हळद, मसाले घातल्यावर गॅस 1-2 मिनटासाठी सुरू करायचा आहे, जेणेकरून गूळ पण वितळून जाईल. आणि आता ह्या गरम फोडणीत आपण तळलेले आवळे घालून देऊया. हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. फक्त 2 मिनटासाठी आपल्याला याला पूर्ण शिजवायचं नाही आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया. या कढईत मोकळं चाळता येईल म्हणून आपण फक्त यात मिक्स करणार आहोत. हे मिक्स करून आपण आता हे सर्व स्टीलच्या पातेलीत काढून घ्यायचं आहे. गरम कढईत नाही राहू द्यायचं, नाही तर गूळ कडक होऊन आपलं लोणच्याच्या फोडी बारीक होऊन जातील. आवळ्याची लोणची आपली पूर्णपणे तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता. पहा किती छान तेल आलेलं आहे वरती, मस्तच. आता हे पूर्ण गार पण झालेले आहे. आता आपण याला बरणीत भरून ठेवू शकतो आणि 6 महिन्यापर्यंत आपण हे टिकणार आहे. हे इतकं थोडं झालं आहे, हे पटकन संपणार आहे. पराठ्यांसोबत, रोजच्या जेवणात खूप छान लागतं हे, पाहू शकतात. वा, मस्तच, सुरेख. आवळ्याच्या लोणचीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.